अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये जनता दरबार घेतला। जनता दरबारात सुनेत्रा पवारांनी सामान्यांची गाठीभेटी घेतली आणि अडचणी जाणून घेतल्या। अजितदादांप्रमाणेच त्यांनी अनेकांच्या समस्या तिथल्या तिथे सोडवल्या। जनता दरबाराला बारामतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बारामतीमध्ये आज एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचा 16वा वर्धापन दिन आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली। या कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार काहीशा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। सगळ्यांनी जागेवर स्तब्ध उभं राहायचं। आमच्या या इतक्या वर्षाच्या फोरमच्या जडणघडणीमध्ये आदरणीय दादांचा वाटा खूप मोठा आहे। आपल्या बारामतीकरांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातच त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे कुठलीही गोष्ट बोलताना त्यांची आठवण आल्याशिवाय होतच नाही। त्यांचं आपुलकीचं नातं आज फोरमच्या वर्धापना दिनानिमित्त काढत असताना त्यांना मनापासून आदरांजली वाहते, वंदन करते। दादांनी जी पाठीवर शाबासकीची थाप जेव्हा मिळायची तेव्हा त्या थापेबरोबरच अनेक सूचना मिळायच्या आणि त्या सूचनासुद्धा अगदी रागावून सांगितल्या तरी सगळ्या मेंबर्सना आमच्या वाटायचं की ही खरी आम्हाला शाबासकीची थाप आहे। कारण आपल्या बारामतीकरांना सवय आहे की दादांनी रागवलं म्हणजे एक चांगली गोष्ट घडली आपल्यासाठी आणि ह्या गोष्टीसाठी प्रत्येक फोरम मेंबर वाट पाहायचा आणि ही कामं करत असताना त्यांचा उत्साह अजून द्विगुणित व्हायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।